तर मित्रांनो, आम्ही जिथे राहत होतो त्याच्या 2 मिनिटाच्या अंतरावरती म्हणजे रूममधनंच दिसणार अशी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे। आणि इथे पाहू शकता तुम्ही की आईसाहेब म्हणजे महाराजांचे आईसाहेब आणि महाराज बालपणीचे महाराज यांच्या अशा सुंदर अशी मूर्ती आहे। आणि या बाजूला पाहू शकता की छत्रपती शिवाजी महाराजांची अशी प्रचंड भव्य अशी उंच प्रतिमा आहे आणि ती पाहायला खूप छान दिसते। आणि रात्रीच्या वेळेस ती तर खूपच छान दिसते। तर रात्रीच्या वेळेस मूर्ती कशी दिसते हेही मी तुम्हाला दाखवतो। तर तुम्ही रत्नागिरीत नक्की या। अशी विविध प्रकारची झाडे झुडपे समुद्रे आम्हाला तुम्हाला खूप काही पाहायला भेटेल। आणि आम्ही इथे जवळजवळ 16 ते 17 जण आलो होतो। तर तुम्ही पाहू शकता की इथं त्यांचा फोटोशूट चालू आहे आणि मी तुम्हाला दाखवतो। हे बघा, इथं त्यांचा फोटोशूट चालू आहे आणि फोटोशूट करत आहे। ही आमची गाडी आहे, या गाडीने आम्ही आलो आहोत। तर खूप एन्जॉय करत आहे आणि खूप मज्जा येत आहे। तर आम्ही इथं थांबलो होतो नाश्त्यासाठी। त्यावेळेस पोरं सेल्फी काढत होती, कुणी चहा पित होतं तर कुणी वडापाव खात होतं, तर कुणी बोर्डाकडे पाहून चहाचा आस्वाद घेत होतं, कुणी वडापाव टेस्ट करून कुणी मोबाईल्समध्ये पाहत चहा पित होतं। तर मी असा चहा कॅमेऱ्यामध्ये दाखवून दाखवत होतो। तिथून आम्ही निघालो एका जीवशास्त्रीय ठिकाणी की तिथं मोठं असं पार्किंग होतं। त्या पार्किंगमध्ये आम्ही आमची गाडी पार्क केली, छोटे छोटे मासे पाहिले आणि तिथून आम्ही पुढेच्या प्रवासाला निघालो। तिथं आम्ही गेल्यानंतर 20 रुपयाचं तिकीट काढले आणि आतमध्ये गेलो। त्याच्यानंतर आपण आतमध्ये गेल्यानंतर आपण पाहू शकता की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कासव वेगवेगळ्या प्रकारचे मासे पाहायला मिळतात। तर चला आज माशांची सफर करूया।
तर अशा पद्धतीने तुम्ही माशांची सफर तर एन्जॉय केलीच असेल, वेगवेगळ्या प्रकारचे मासे पाहिले असतील. तर मित्रांनो, तर ही होती आजची व्हिडिओ. तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे विविध आणि वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतील. नमस्कार and thank you.